नमस्ते, मी अश्विनी साई सोमा सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज शनिवार होता ना, सकाळी तर लवकर दिवसाची सुरुवात केलीच. तर हे पण ना एका पाहुण्याच्या मातीला गेले होते. खूप वाईट घटना घडली. माझी चुलत जाऊच आहे, त्यांच्या वडिलाचा ॲक्सिडेंट झाला होता. तर त्यामुळं ना ते तिकडे गेलेले होते. तर आज त्यांचा तिसरा दिवस होता ना तो आणि लांब पण होतं त्यामुळे त्यांनी पण खूप लवकर गेले आणि तर सईपरीचं पण नाश्ता बनवला होता त्यांना. सकाळी डब्यासाठी पोहे बनवले होते. म्हटलं जेव्हा मातीला वगैरे जातात ना पाहुण्यांचे वगैरे, त्या दिवशी मी बिलकुल देवपूजा वगैरे काही करत नाही आणि ते बरं पण दिसत नाही आणि म्हटलं आता करायचं तरी काय, जास्तीचं टायमिंग झालं नव्हतं. 7:30 वाजले होते. सईच्या वेण्या वगैरे घालून पोरीनं दोन्ही तयार केलं आणि लागलंच म्हटलं दरवाजे वगैरे ना सगळं पुसून घ्यावं आणि बेडशीट वगैरे लावून घ्यावं. जरा इकडची बेडशीट तिकडं, तिकडची बेडशीट इकडं, असं थोडंसं चेंज केलेलं आहे. तर बेडशीट मला घ्यायची आहेत, पण योग्य वेळ त्याला येईना, पसंत पडेना. पसंत पडली तर तर खूप मोठी तर असते, खूप छोटी तर असते. आणि ड्रेसिंग टेबल रोज किती जरी तुम्ही ना पुसून घेतला का, त्याला पावडर 100% लागलेलीच असते. पोरी पावडर स्वतःला लावतात का ड्रेसिंग टेबलवर उडवतात हेच कळत नाही. आणि काही औषधं गोळ्या पण असतात, काही माझ्या हातनं काय झालेलं असतं घाण आणि ते पुसावंच लागतं दररोज. म्हटलं आज थोडंसं अगदी थोडंसं निरम्याचं पाणी आणि गरम पाणी असं घेऊन धुवावं बोललं. तर इतक्या गोळ्या, औषधं, झेंडूबाम, बाटल्या इतके झालेत ना, कारण की तसं ना आता सध्या दुखणं वगैरे चालूच आहे आणि आजारी पण मी जाम पडलेले आहे. आई एवढं फिरून यायला लागले, त्यांना एवढं झालं नसेल आजार तेवढं मला झालेले, कारण की 6वा महिना लागल्यापासून कमरेचं दुखणं तर चालू झालं आहे आणि क्लायमेट पण थोडंसं चेंज झालं आहे आणि खूप सकाळी लवकर पण उठावं लागतं. त्यामुळं पण थोडीशी ना तब्येत बिघडली आहे आणि म्हटलं सगळं जे बेड पसले वगैरे जे चिकट वगैरे असतं लागलंच ते सगळं काढून घ्यावं. आणि सकाळ सकाळी इतक्या लवकर स्वयंपाक करून तर मी करणार तर काय, कारण की सईपरी तर शाळेला जाणार, हे पण दुपारी येणार आणि आमच्या इकडं माती असेल ना त्या दिवशी ना पाहुण्यांच्या इकडं, म्हणजे आमच्या सोलापूरच्या भागात तर नाही आहे, इकडं सांगोल्यापासून ते सांगलीपर्यंत तर बघा मातीला लांब लांबचे पाहुणे येतात. म्हणून काय करतात, भाऊकीच्या बायका दादा भाकरी वगैरे देतात, भाजी देतात. समजा जर कमी पडत असेल तर आचारी लावून सरळ भाजी भात भाकरी करून घेतात. हो, दुःखाची घटना असते, कसं करायचं जेवण असं आहे. आमच्या सोलापूरचे तर जेवतच नाहीत असं सुतकातलं, पण लांबून पाहुणे येतात म्हणून ना ते बनवतात. मग त्यामुळे ह्यांचं पण जेवणाचं काही टेन्शन नव्हतं, माझं एकटीचंच होतं. म्हटलं चला आत बाहेर करायला पण कोण नाही. पूर्ण डीपमध्ये फरशी वगैरे पुसून घेतली. अक्षरशः फरशीला सुद्धा मी गरम पाणी, निर्माल, लॉयझॉल असं वापरलेलं आहे आणि जोपर्यंत पूर्ण फरशा पुसल्या आणि कट्टा पुसलं नाही, चैन पडत नाही, अपदा होते, त्रास होतो. पण ते एक सवय पडलेली असते ना, म्हटलं जे होईल ते होईल, पटकन आराम करायला घेऊ. दम तर काय निघत नव्हतं, पण सगळी कामं तर करावंच लागणार आहे. आणि कपडे पण मी भरपूर काढले होते. जसं की एका ह्यांचे मळ्यातले कपडे असतात, मळ्यातलं टॉवेल वेगळा, एरवी मला धूत देत नाहीत, अश्विन मला लागणारे असं यांचं सारखं माझ्या पाठीमागं लागलेलं असते. तर लागलीच ना कपडे पण सगळी धुवून घेतली आणि बाहेर बागेत टर्ननुसार मी पाणी घालत असते. तर झाडांना पाणी घालत घालत बाग साफ केली. सकाळी जरी केलं तरी इतका पालापाचव पडतं, एक सवय असतं ना, म्हटलं ते पण ना लागलीच जाळून टाकावं, म्हणजे एकाबरोबर पाणी ते पाणी एकच काम व्हायला नको, दोन्ही तिन्ही काम होऊ दे म्हटलं. आणि सगळ्या ताईंचे बरेच कमेंट असतात की अश्विनी तब्येतीची काळजी घे. काल तर ना आपल्या नेहमीच्या ताई आहेत शीतल जाधव, मी खूप उशीरनं कमेंट वाचली, इतकी छान मनाला भावली ना त्यांची कमेंट. खरंच असं वाटतंय की जवळच असं ना मी इमॅजिन करू शकत नाही, पण चेहऱ्यासमोर असं एक कल्पना येते आणि असं असं ते असतील असं वाटतंय. इतक्या काळजीने माझी काळजी करत होत्या की अश्विनी 12 महिने आपलं काम आहेच, सांभाळून कर. आणि खरंच आई नाहीत तर ह्यांची मला खूप मदत झाली. आईंची जाणीव पण ह्यांनी मला उणीव भासून दिले नाहीत, तरी पण मला आईंची आठवण 100% येत होती. तुम्ही म्हणसाल काय सासू सासू करायला लागली, पण मला सासूची दररोज 100% आठवण येत होती, कारण आईंचा स्वभाव तुम्हाला सुद्धा माहिती आहे, सांगायची काही गरज नाही. आणि 17 तारीख ना पोरं वाट बघायला लागलेत की आज आम्ही शाळेवर नेईपर्यंत आजी येते का संध्याकाळी आजी येते. जसं पोरं वाट बघते तसं मी सुद्धा वाट बघते, जसं ना चातक पक्षी वाट बघतो बघा पावसाळा कधी येतं वरडते कधी येतं. कंटिन्यू. ही काय केलंय यात? हा, थांब थांब धर तुला जरा इकडं पाणी घालायचं चाललंय. इतकी वरडते ना, उठल्यापासून खाऊन पिऊन वरडते. आणि तुम्हाला ह्याची पिल्ली दाखवते, निवांत बसले ते हे ह्यात, त्यांचं ते जाऊन बसलेत पाठीत, अगदी छान झोप लागली, झोप. खा आता.
जास्तीचं नाही, पण 5-6 तरी वांगे निघतील. तर पाणी घालेल तसं का नाही निबर होतात, त्यामुळं म्हटलं वांगी काढूनच घ्यावं. तर 2-3 झाडं आहेत, इतकी साथ दिली ना, खूप साथ दिली वांग्याची झाडं. तर इथं पण आहे. आहा काठी. आता ह्याला नाही वाटतं. जितकं पाणी घालेल ना तितकं आपले गुलाब खूप सुंदर यायला लागले. आणि इथं पण आहेत वांगी. नाही म्हणत 1/2 किलो वांगे निघाले आणि अगदी ताजे काठरी वांगीच बनवा का काय कळलं मला आज. तर बघू. तर आणखीन 2-3 झाडं राहिलेत माझे. चिक्कू राहिलाय. आज ना झाडाचे काठारी वांगे बघून म्हणजे इतकं ना खावं असं वाटलं ना, म्हटलं चला भरलं वांग तर भरलं वांग बनवूया. नेहमीचे मसाले, लसूण, खोबरं, तिखट, कूट मसाला आणि ना टमॅटो घेतलं आणि सगळे वांगे भरून घेतले. मस्तपैकी फोडणी घातलं आणि तुम्हाला सांगते लागली चपात्या केल्या 5-6 आणि गरम गरम. आज इतकं जेवण मला खूप छान लागलं ना. आज हे असे वांगे खाल्ले तर बाजारातले वांगे अजिबात खाऊ वाटत नाही, कारण की देशी ते देशी वांगे असतात ना. तर का नाही जेवणं झाली आणि जेवणं होईपर्यंत सईपरी पण आल्या. देवींचे पण जेवणं झाले, दोघी पण जेवल्या. हे का अजून आलेच नाहीत. तर शेजारचे जाऊबाई एकसारखे हाक मारतायत. थोडं पडले होते मी, तर एकसारखं म्हटलं चला कशासाठी हाक मारतायत बघूया. तर परी पण हाक मारायला. नक्की काय चाललंय बाहेर मला काय कळे ना. आणि सोनू झालं का? सई म्हणते की आपण दोघं मिळून जाऊया आई, एकटी नको जाऊ. काय जरा आण, तिनं घेऊनच आले. बघीच राहिलं होतं एक सारखं. तर मग वरडा लागलाय. ह्याला खायला बोलवलंय काय? अवे बरंच केलंय की. एवढं सगळं केलं मग ऐक तिथं केलंय काय? तिथं करून इकडे अंडे सावलेले अगं बाय बस की गं. कसा केला बस गरम आहे घ्या. मग बरं चालेल कुठे घर किराणा आणू काय काय त्याची करायची साफसफाई. तर आज आहे ना सकाळी तर पूर्ण ढिगारा काढलाच होता, परत हाय असा पडलाय. मी काय म्हणते माहिती आहे का, पूर्ण पानतळी झालेच. वर जाऊन बघायचे, पत्र फुल्ल चादर हंतरलंय. वरती जाऊन एके दिवशी ना पूर्ण हे करावं लागणार आहे, पालक खाली टाकायचे. मग थोडं कमी होणार आहे. वारं सुटले की तेच खाली पडायला लागले. आणि कंगवा पण डोक्यातच आहे. विचारायचंय मला आता, असू दे डोक्यातच, लक्षात राहत नाही. आणि शनिवारचा बाजार आहे ना, बाजार आणायचा आहे. त्याच्या आधी एक ड्रम खाली करायचा आहे पाण्याचा. ते म्हटलं आता ते तुम्ही करा, ते तर काय मला येत नाही. कारण त्याच्यामध्ये ना भुसकाट भरून ठेवायचं आहे. मळ्यात ते तुरीचा भुसकाट भरलं होतं का नाही ते. आणि इकडं तुम्ही बघू शकता, सगळीकडे नुसतं पालक 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 पालक, नुसतं पालं भरलं ना. कंठाळले मी आता. सकाळी आता एक लॉट जाळलाय मी. आणि आता आताचं आणि सकाळचं एकदम गोळा करूनच मग मी टाकून देणार आहे कचरा. सारखे वाचत बसणार. तिला काय झालंय का म्हटलं की ते माझा नंबर लावले. उभं वरडते काय झालंय किती पण घाला, समाधानच नाही देणार. धुरा पालक. पाणी नारळ बघताय का तुम्ही त्या बाजूला? नारळ घालत होतं का?
गोड पाणी चांगलंच आहे. आणि दमून आलेत हे एकदम. आज काय आराम नाही काय नाही. काय बुसकट खायला लावते. जेवढं बसतं तेवढंच घाला बरं. इकडच्या नारळाला घालूया. करा खाली. अजून खरा खाली म्हणलं. इकडचं कवर करायचं आहे आम्हाला अजून. ही परत इकडं आहे. चुलीजवळ जळण पण आणून ठेवलं. सकाळची सोय. काही बारीक आणू लागतं, काही मोठी आणू लागतं. आणि जे काय आपलं कागद प्लास्टिक आहे चूल पेटवायला बरं पडते मला. आणि आता पत्रा पण देऊन घेतला चुलीला. आणि वाळात आलाय आता बऱ्यापैकी हडकलंय. तर नेहमी हाई करत असतात. कधी तर वर्षातनं एकदा असं माझ्याकडं योग येते. तर ते सगळं करून घेतलं. वाळलं की एकदम मस्त टकाटक दिसते चूल आपली. आता भाज्या नीट करावं. तर वडापाव आणलेला ह्यांनी. तर पोरी खेळायच्या नादात आहेत. तर माझं मी खाल्लं आहे. तर सईपरीचं ठेवलं मी. आणि भाज्या पण पावटा तर दिसतंय. पावटा, गाजर, मेथी, टमॅटो, वांग, बटाटे आहेत बोलले मी त्यांना. तर आज संत्रं आणलेत ह्यांनी. असं किलो आणलेत का माहीत नाही, पण आणलेत. बघू, अंतरून घेते काय काय भाज्या आहेत बघते. कोथिंबीर, परत बोरं आणलेत आणि भेंडी, वटाणा, वांगी. चला तर मला आता वटाणा आणि पावटा नीट करायला खूप वेळ लागणार आहे. पोरी खेळायच्या नादात आहेत, नाहीतर दोघीही करू लागतात, काही अडचण येत नाही. तर चांगलं तासभर जातंय माझं. आणि हे मात्र अगदी फ्रेश मिळाले. 7:30 वाजलेत. जे लागत नाही, जे लागते ते सगळं आवरायचं चाललंय. तिथं मी लावलंय डाळ भात. आता वरचं सेक्शन दोघीचे भांडणं होते तर ते वरचं सईचं आहे. आता सई ठीक करणार आहे. तिचे नंबर झाल्यानंतर मग काय होतंय, दोघींचे एकदम अडचण होतंय. किती जरी बहिणी बहिणी असेल थोडं काय ना, मग तक्रारी होत्यातच. मग जी लागणार आहे, जी न लागणार आहे, एवढे सगळे बक्षिसाचे आहेत. हे सगळे ही जी काय छोटी 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 पुस्तकं आहेत का नाही, सगळी बक्षीस मिळालेले पुस्तकं आहेत. आणि दोघांचे आहेत ना, दोघांचे. हितनावर माझी मिळालेली आहे. खालचे दीदीची. बाकीचे आमची दोघांची. हा बर बाई बर. दोघीची तर दोघीची. क्राफ्टचं नादलंय परीला. क्राफ्टचं असं बॉक्समध्ये ठेवले आणि स्पर्धा परीक्षेचे असं ठेवले. आता सईचा नंबर आहे. असं जर करत राहिलं तर पण ठीक आहे. न लागणारे आता ठेवायचं सगळं माझ्याकडे. आणि इकडं लागलंच ना मी आज डाळ भात. माझी पण तब्येत बिघडले. सर्दी, खोकला आणि कमरेचं दुखणं इतकं जास्त झाले ना. 2 बाजरीच्या भाकरी एक बनवायच्या ह्यांना आणि आम्हाला डाळ भात ना. स्वयंपाक झालेलं आहे. तर आज ना मकाची अशी भाकरी केली आणि वरणाला फोडणी टाकायचं आहे. आणि अशा ताईनं मस्त ना डिंकाचे लाडू दिलेले आहेत. तर मस्त 4 लाडू दिलेत. तर ते पण लाडू खायचे आणि पसारा पण आवरायचं आहे. आणि पोरं सगळी गप्पा मारत बसले सईपरीजवळ. आणि आज तब्येत जाम पूर्ण बिघडलेली. तर चला जावे जसं दिवस गेलेत तसं जावेकडून लाड म्हणजे भरपूर चालू आहेत. तर अगदी पौष्टिक असं ना मला आज लाडू दिलेले आहेत त्यांनी. भरपूर असं ड्रायफ्रूट पण दिसायला लागलेत. बरंच काय काय दिसायला लागले. तर खाऊन घेते हे पण एखादं ना, टेस्ट करून बघते. आणि चला डायरेक्ट आई आल्यानंतरच ना मी ब्लॉगला सुरुवात करणार आहे.